गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आज आपण कार्बन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कार्बन विषयी माहिती असेलच. मागील इयत्तेमध्ये आपण कार्बन हा अधातू मूलद्रव्य आहे हे अभ्यासले आहे. कार्बन निसर्गात कोणकोणत्या संयुगाच्या स्वरूपात आढळतो याची माहिती तुम्ही घेतलेली असेल. विविध उदाहरणांच्या साहाय्याने आपण कार्बन विषयी माहिती घेणार आहोत. तर आज आपण इयत्ता 9वी विज्ञान कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य कसे आहे यामधील आढळ कार्बनच्या आढळ गुणधर्म आणि अपूर्वे यांची माहिती घेणार आहोत. कार्बन म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती असेलच. कार्बन हे निसर्गात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. ते मुक्त किंवा संयुगाच्या स्वरूपात देखील उपलब्ध असते. मुक्त स्वरूपात जे काही कार्बन उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हिरा, ग्रॅफाइट, या स्वरूपात आढळतो. आणि संयुगाच्या स्वरूपात जो काही कार्बन आढळतो त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड, दगडी कोळसा, या स्वरूपात आढळतात. कार्बनची संज्ञा म्हणजे कार्बनचा शॉर्ट फॉर्म जो काही आहे तो आहे सी. कार्बनचा जो काही अणुअंक आहे तो आहे 6. पिरियोडिक टेबल मध्ये अणुअंक हा कार्बनचा 6 आहे. अणुवस्तुमानांक जो आहे अणुवस्तुमान जे आहे ते आहे 12. इलेक्ट्रॉन संरूपण जे काही कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे ते आहे 2 आणि 4. कार्बनची संयोजन आहे आणि कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. कार्बन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. तर संयुगे म्हणजे काय किंवा संयुगे कशी तयार होतात. यामध्ये सेंद्रिय संयुगे म्हणजे सेंद्रिय संयुगे सेंद्रिय संयुगे कशी तयार होतात. वनस्पती किंवा प्राणी यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मिळणारे जे काही संयुगे आहेत त्यांच्यापासून म्हणजे वनस्पती किंवा प्राणी यांपासून जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जी आपल्याला संयुगे भेटतात त्यांना सेंद्रिय संयुगे असे म्हणतात. आणि असेंद्रिय संयुगे म्हणजे
सेंद्रिय संयुगे म्हणजे जे काही खनिजांपासून आपल्याला जे संयुगे मिळतात खनिजांपासून, त्यांना असेंद्रिय संयुगे असे म्हणतात. सेंद्रिय संयुगे म्हणजे वनस्पती व प्राणी यांच्यापासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मिळणारे जे काही संयुगे आहेत त्यांना सेंद्रिय संयुगे असे म्हणतात. असेंद्रिय संयुगे म्हणजे जे काही खनिजापासून आपल्याला संयुगे मिळतात त्यांना असेंद्रिय संयुगे असे म्हणतात. पुढचा पॉइंट आपण बघणार आहोत कार्बनचे आढळ. कार्बन आढळ म्हणजे कार्बनची उत्पत्ती कशी झाली. लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजे कोळसा. लॅटिन भाषेत कोळशाला कार्बो असे म्हणतात. यावरून कार्बन असे नाव पडलेले आहे. म्हणजे कार्बनची उत्पत्ती कशी झालेली आहे ते नाव कसं पडलेलं आहे. लॅटिन भाषेमध्ये कोळशाला कार्बो असे म्हणतात, त्यावरून कार्बन असे नाव झालेले आहे. कार्बन मुक्त अवस्थेत किंवा संयुगावस्थेत आढळतो. मुक्त अवस्थेत आढळतो तो हिरा आणि ग्रॅफाइटच्या रूपात, आणि संयुगांच्या अवस्थेत जो काही आढळतो तो कार्बन डायऑक्साइड दगडी कोळसा याच्या स्वरूपात आढळतो. आता कार्बनचे गुणधर्म. कार्बनचे गुणधर्म याच्यामध्ये आहे कार्बनची अपरूपता. अपरूपता म्हणजे वेगवेगळेपणा. निसर्गामध्ये काही मूलद्रव्य एकापेक्षा जास्त रूपात आढळत असतात. निसर्गामध्ये काही मूलद्रव्य एकापेक्षा जास्त रूपामध्ये आढळत असतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म जरी सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे वेगवेगळे असतात. त्यालाच अपरूपता असे म्हणतात. अपरूपता म्हणजे मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म हे विभिन्न असतात. त्यालाच अपरूपता असे म्हणतात. कार्बनची अपरूपता म्हणजेच काय तर निसर्गात काही मूलद्रव्य एकापेक्षा जास्त स्वरूपामध्ये आढळतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म जरी सेम असले तरी भौतिक गुणधर्म हे विभिन्न असतात. त्याला अपरूपता असे म्हणतात. कार्बन जसा अपरूपता दाखवतो त्याचप्रमाणे सल्फर आणि फॉस्फरस हेही अपरूपता दाखवतात.
आज आपण इथे कार्बनची अपरूपे बघणार आहोत. कार्बनच्या अपरूपांमध्ये स्फटिक रूपे आणि अस्फटिक रूपे असे दोन भाग पडतात. त्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत स्फटिक रूपे. स्फटिक रूपांमध्ये जी काही मूलद्रव्ये असतात त्यांची रचना ही निश्चित आणि नियमित असते. जी काही भौमितिक रचना आहे ती निश्चित व नियमित असते. स्फटिक रूपातील जे काही मूलद्रव्ये आहेत त्यांचा द्रवणांक व उत्खननांक हा उच्च असतो. स्फटिक रूपातील जी काही उदाहरणं आहेत, स्फटिक रूपातील तीन स्फटिक रूपे कार्बनच्या अपरूपामध्ये स्फटिक रूपात तीन स्फटिक रूपे आहेत कार्बनची. पहिला आहे हिरा, नंतर ग्रॅफाइट आणि तिसरा आहे फुलेरी. स्फटिक रूपामध्ये भौमितिक रचना ही निश्चित व नियमित असते. त्याचा द्रवणांक जो काही आहे, द्रवणांक आणि उत्खननांक म्हणजे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट हा उच्च असतो. आणि त्याची उदाहरणे आहेत हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेरी. त्यातला पहिला बघणार आहोत आपण हिरा. हिऱ्याविषयी सगळ्यांनाच माहिती असेल. हिरा प्रामुख्याने भारतामध्ये कर्नाटक व मध्य प्रदेश या ठिकाणी सापडतो. कर्नाटक व मध्य प्रदेश. हिरा हा सर्वात कठीण निसर्गामध्ये नैसर्गिक रूपात आढळणारा सर्वात कठीण मूलद्रव्य आहे. त्याची जी काही घनता आहे ती 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर इतकी
सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटरचा घनफळ इतकी असते. हिऱ्याचा उपयोग कशा कशामध्ये केला जातो? हिऱ्याचा उपयोग आपल्याला माहीतच आहे. ज्वेलरीमध्ये हिऱ्याचा उपयोग केला जातो आणि काच कापण्यासाठी सुद्धा हिऱ्याचा उपयोग केला जातो. दुसरा आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट हे काळे गुळगुळीत मऊ ठिसूळ असते. काळे ठिसूळ गुळगुळीत असते. ग्रॅफाइट सुवाहक म्हणून सुद्धा काम करतात, म्हणजे वीज वाहण्याचे काम देखील ग्रॅफाइट करतात. तर तिसरा पॉइंट, ग्रॅफाइटचा उपयोग कशामध्ये केला जातो? आपली पेन्सिल बनवण्यासाठी ग्रॅफाइटचा उपयोग केला जातो. तिसरा आहे फुलेरी. फुलेरीन हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. हे खूप कमी निसर्गात खूप कमी प्रमाणात आढळते आणि फुलेरीनचे पहिले उदाहरण हे C60 कार्बनच्या अणूंचे हे पहिले उदाहरण आहे. फुलेरीनचा आकार हा बकीबॉल सारखा असतो. फुलेरीनच्या एक जे काही ॲटम आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 30 ते 900 कार्बन ॲटम असतात, कार्बनचे अणू असतात. 30 ते 900 कार्बन अणू एका फुलेरीनच्या ह्याच्यामध्ये असतात. फुलेरीनचा वापर हा जलशुद्धी करण्याच्या याच्यामध्ये उत्प्रेरक म्हणून केला जातो. पुढचं पॉइंट आपण बघणार आहोत, कार्बनची अस्फटिक रूपे. अस्फटिक रूपे म्हणजे यामध्ये जे काही मूलद्रव्य आहे त्यांचा आकार हा नियमित किंवा निश्चित नसतो. म्हणजे अस्फटिक रूपे यामध्ये जे काही कार्बन ॲटम आहे त्याचा अणूची रचना जी काय आहे ती नियमित किंवा निश्चित नसते. तर याचे उदाहरण आपण बघू. याच्या उदाहरणामध्ये दगडी कोळसा, तसेच चारकोल म्हणजे लाकडी कोळसा, लाकडी कोळसा आणि कोक ही अस्फटिक रूपाची उदाहरणे आहेत. याचाही उपयोग याच्यामध्ये विविध प्रकारे केला जातो. अशा प्रकारे आपण आज अस्फटिक कार्बनची
आढळ गुणधर्म अपरूपे अभ्यासली आहेत. यावरून तुम्ही मला काही प्रश्नांची उत्तरे सांगायची आहे. खनिजांपासून मिळणारी संयुगे ही टिंब संयुगे म्हणून ओळखली जातात. त्याच होत आहे असेंद्रिय संयुगे. दुसरा आहे टिंब या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना नियमित नसते. तर अस्फटिक, कारण स्फटिक रूपातील अणूंची रचना ही नियमित असते. आणि हा स्वाध्याय सगळ्यांनी लिहून घ्यायचा आणि करायचा आहे.